शेतकरी बंधू नमस्कार। बरेच शेतकरी बंधूंच्या कमेंट आलेले आहेत की त्यांना रामफळचे व्हिडिओ, रामफळची माहिती, त्याचबरोबर लागवड अंतर आणि किती वर्षात उत्पादन चालू होते, अशा बऱ्याच व्हिडिओ नंतर मला ही कमेंट आलेले आहेत की सर आपण आता रामफळ कलमी झाडाची व्हिडिओ त्याचबरोबर माहितीचा व्हिडिओ बनवा। त्यासाठी आज दिनांक 2/3/2024 आपण हा कलमी रामफळचा व्हिडिओ बनवत आहोत। तत्पूर्वी ह्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, त्याचबरोबर 1982 ची नर्सरी, आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे, तयार फळझाडे, जंगली रोपे, त्याचबरोबर औषधी रोपे, तसेच मसाल्याचे सर्व फळझाडे, हे सर्व एकाच नर्सरीमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामफळ लागवडीची माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर लागवड अंतर आणि उत्पादन। आता रामफळ जर म्हटलं तर ही 2 वर्षाची रोपं होती, आता ही आपण 3 वर्षामध्ये रिबॅगिंग केलेली आहे। 2 वर्षाचं रोप साधारण आपल्याला 3.5 ते 4 फुटापर्यंत रोप येतं। आता ही जी रोपं आहेत ही आपण रिबॅगिंग केल्यामुळे येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला जे उत्पादन चालू होते, ज्या शेतकरी बंधूंना 50 रोपं घ्यायची असतात त्यांना ही तयार फळझाडे परवडतात। ज्यांना बगीचा लावायचा आहे त्यांनी 2 वर्षाची रोपं लावायची आहेत। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामफळ कुठलं पीक आहे, त्याचं उगमस्थान, त्याचबरोबर त्याचं आपल्या दैनंदिन आहारातील महत्त्व, हे सर्व या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आता रामफळ म्हटलं तर पहिली गोष्ट शेतकरी बंधू एक कलमी रोप आहे। जिथं आता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्या भागामध्ये शेतकरी बंधूंनी हे पीक लागवडीसाठी कमी पाण्यामध्ये येणारं पीक, त्याचबरोबर आपल्याला आयुष्यमान ह्याचं 22 ते 25 वर्ष असणारे हे झाड आहे। त्यामुळे एकदा लागवड केली तर आपल्याला उत्पादन त्याचबरोबर मध्ये आंतरपिकंही घेता येणार आहेत। आता एक कलमी रोप म्हटलं तर हे आहारातील महत्त्वाचं, आरोग्यासाठी हे फायदेशीर असणारं पहिली गोष्ट हे रामफळ महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर निरोगी राहण्यासाठी आहारातील हे फळ आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे। आता ही जी उत्पत्ती जर बघितली तर हे मूळचं पीक आहे वेस्ट इंडिजमधलं। हल्ली आता हे भारतात त्याचबरोबर उष्णकटिबंधीय अमेरिकेत भरपूर प्रमाणात ते आढळतं। आता वास्तविक याला फळ जी धारणा होत्या, हे रामफळ हे उन्हाळ्यात येणारं फळ, उन्हाळ्यामध्ये येणारे फळ आहे। त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये चांगली किंमत, त्याचबरोबर दर जो म्हणतो आपण, किंवा ह्याला स्पर्धेसाठी म्हणजे ज्यावेळी इतर फळांचा सीझन संपत आल्यानंतर या फळाची सुरुवात होते बाजारात, त्यामुळे बाजारामध्ये याला कायम दर चांगला मिळत असतो। आता या फळाचं आवरण जर बघितलं तर तपकिरी, त्याचबरोबर केसरी रंगाचं असतं। आता हे फळ जर म्हटलं तर हे सीताफळच्या जातीचं म्हणजे कुटुंबातील आहे। रामफळ, सीताफळ, याला आपल्या भाषेत मामफळ किंवा चेरी मोया अथवा मारुती फळ, ह्या सर्व ज्या रामफळच्या जाती आहेत ह्या आपल्या अनोना म्हणजे मोठं फळ असणारी जात, तर मोठं फळ असणारी जात ह्या सर्व जाती आपल्या भारतात आढळतात। आता ही जर लागवड अंतर ज्यावेळी बघतोय आपण तर बऱ्याच शेतकरी बंधूंनी लागवड अंतर करताना 15x15 किंवा 16x16 वरती लागवड करायची आहे। सरासरी आपल्याला 15x15 वरती लागवड केली तर एकरामध्ये आपल्याला 200 रोपं लागतात आणि मध्ये बरेच डिस्टन्स म्हणजे 200 स्क्वेअर फीट जागा ही झाडामध्ये असल्यामुळे
आपण मध्ये बरीच आंतरपिकं बरीच वर्षे घेऊ शकतो. आता याचं लागवड अंतर जर आपण 15 बाय 15 ठेवलं तर आपल्याला आता सुरुवातीला जंगली झाड आहे, त्यामुळे याला खड्डा घेताना आपण 2 बाय 2चा खड्डा. आणि ही जर मोठी रोपं घेतली तशी, आता आपल्याकडे 5 वर्षाचं पण रामफळचं झाड आहे ज्याला फळं आलेली आहेत. आपल्याकडे अशी 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे अशी वयाची रोपं मिळतात. तर आता ह्याच्यामध्ये जर आपण हे रोप जर लावलं 60 किलोच्या बॅगमधील, तर ह्या रोपासाठी आपल्याला 2.5 बाय 2.5चा खड्डा घ्यायचा आहे. आणि 2 वर्षाचं रोप लावलं तर खडकाळ जमीन असते शेतकरी बंधूंची, त्यासाठी आपण त्याला जे खड्डा घेणार आहे तो खड्डा आपण 2 बाय 2चा घेतला की त्यामध्ये गावखत म्हणजे शेणखत असेल, त्याचबरोबर वर्मी कंपोस्ट असेल, निंबोळी पेंट, हे सर्व जे खत आहे हे जास्त प्रमाणात लागवड केल्यामुळे लागवडीवेळी जर वापरलं तर झाडांना नैसर्गिक फुटवा येण्यासाठी मदत चांगली होते आणि आपल्याला फळाची जी साईज आहे ती चांगली घेण्यासाठी मदत. झाडाची वाढ ही सगळी सुरुवातीला जे फाउंडेशन म्हणतो आपण, त्या फाउंडेशनला जे आपण झाडाला खते वापरणार आहे त्याच्यावरती झाडाची कुठल्याही वाढ होत असते. आता पिशवी म्हटलं तर हे माध्यम झालं जे रोप तयार करण्याचं, पण पिशवीच्या बाहेरची दुनिया म्हणजे हे रोप जमिनीत लागल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये झाडाची वाढ होण्यासाठी जी जमिनीमध्ये वाव मिळतो त्याच्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि आपल्याला शेतकरी बंधूंना याचं उत्पादन चांगलं मिळत जातं. आता 2 वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला 2 वर्षामध्ये याचं उत्पादन चालू होते. 15 बाय 15वरती लागवड केली तर आपण एकरामध्ये 200 रोपं लावतो आहे. त्याचबरोबर जर मोठी रोपं लावली तर त्याला आपण खड्डा घेताना 2.5 बाय 2.5चा, लहान रोपाला 2 बाय 2पर्यंत खड्डा घेतला, त्यामध्ये खत भरपूर प्रमाणात बसल्यामुळे झाडाची वाढ चांगली होत जाईल. आता ह्याच्यानंतर आपण ज्यावेळी रामफळ हे कलमी रोप लावतो आहे त्यावेळी शेतकरी बंधूंना जे आम्ही गावरान रोपावरती कलम बांधलेलं असतं, आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघूया ते गावरान रोपावरती कलम बांधतो आहे तेव्हा ह्या गावरान बाटा येत असतात खालून. तर ह्या गावरान बाटा ज्या असतात हा फुटवा, खोडावरचा फुटवा हा नियमित काढायचा, नाहीतर जे कलम असतं ते कलम मरून त्यामध्ये गावरान रोप जे राहत असतं. आता अशा प्रकारचा जो गावरान फुटवा दिसतो व्हिडिओमध्ये, शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पाहताना संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये भरपूर माहिती ऐकण्यासारखी आहे, बघण्यासारखी आहे. तर आता आपल्याला हे जे गावरान फुटवा असतो हा गावरान फुटवा पूर्ण काढायचा आहे, नाहीतर गावरान बाट तयार झाली तर ती जंगली रोप असतं, तिची वाढ फास्ट होते आणि त्याला उत्पादन 1 वर्ष आडाने, त्याचबरोबर फळाची साईज लहान येणार. आणि कलमी रोप म्हटलं तर फळाची साईज चांगली, त्याचबरोबर उत्पादन हे चांगलं मिळणार आपल्याला. तर ज्यावेळी आपण या खोडाचा जे गावरान फुटवा आहे तो वाढून न देता नियमित तो फुटवा काढायचा आहे. आणि ज्यावेळी रोप लावतो आपण खड्ड्यामध्ये त्यावेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थेमेट हे सर्व टाकून मातीमध्ये कालवून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. भले तुम्ही 2 वर्षाचं लावा, 3 वर्षाचं लावा, 4-5 वर्षाचं. तर ज्यावेळी रोप लावतो त्यावेळी 2-7व्या दिवशी त्याला ह्युमिक ॲसिड द्यायचं आहे. त्याचबरोबर 1 महिन्यात त्याला DAP देऊन मातीची भर द्यायची आणि शेंडा कट करायचा. शेंडा कट केल्यानंतर ज्यावेळी त्या झाडाला 3 ते 4 फांद्या वेगवेगळ्या दिशेने जर आपण वाढू दिल्या, आता व्हिडिओमध्ये आपल्याला बघण्यासारखा हाच पॉईंट आहे की 3 ते 4 फांद्या ही शब्द जी वापरला आपण शेतकरी बंधू, हा 3 ते 4 फांद्या हा विषय असतो. कारण रोप मोठा असल्यामुळं आता लहान रोपाला आपल्याला शेंडा कट करावा लागतो. ह्या रोपाचा आपण फक्त नॉमिनल शेंडा कट करायचा आहे, कारण ऑलरेडी आपण ह्या रोपाला प्रत्येक झाडाला अशा फांद्या डेव्हलप करून दिलेल्या असतात. कारण मोठी रोपं घेणारा ग्राहक वर्ग जर म्हटलं तर 5-50 रोपं घेणाऱ्यांना ही मोठी रोपं घेण्यास अडचण नाही. ज्यावेळी आपण एकराच्या पट्टीमध्ये लागवड करतो त्यावेळी आपल्याला लहानच 2 वर्षाची रोपं लावावी लागतात. आता ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे शासनमान्य नर्सरी आहे, त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुंडकर, रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना ह्या सर्व योजनेमध्ये अनुदान घेता येतं. आता आपण 2 वर्षाची रोपं लावली की 2 वर्षांचं उत्पादन चालू होते. आता रामफळाच्या एका झाडापासून वर्षभरात आपल्याला सरासरी शेतकरी बंधूंना 25 किलोपर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं. सरासरी एक झाड आपल्याला ज्यावेळी 2 वर्षांचं उत्पादन देणार, पहिलेच पीक आपल्याला 25 किलोच्या रेंजमध्ये जाणार, 22, 25, 30 किलो पण मिळणार. जसं आपण त्याला खत पाणी वापरतो आहे तसं उत्पादनाचा बेस हा वाढत असतो. त्याचबरोबर
ह्या झाडाला जी फळं येणार आहेत ही फळं आपली जानेवारी ते मार्च ह्या कालावधीमध्ये येत असतात। जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या पिकाला इतर फळाची स्पर्धा नसल्यामुळे ह्याला बाजारामध्ये चांगली किंमत मिळत असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 किलोची बॅगमधील झाडाची जे प्लॉट आहे त्यामध्ये व्हिडिओ बनवत आहोत। तर आता सरासरी जानेवारी ते मार्च या दरम्यान याला फळे येत असल्यामुळे या कालावधीत फळे जे असणार आहेत त्यामुळे आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये बाजारात सीताफळ येत असतं। एप्रिलमध्ये बाजारपेठेत आंबा येत असतो आणि जानेवारी ते मार्च ह्या कालावधीमध्ये रामफळ येतं। त्यामुळे बाजारात कोणत्याही फळाशी ज्यावेळी आपण बाजारात फळ नसतं त्यावेळी ह्याची स्पर्धा होत नाही, त्यामुळे शेतकरी बंधूंना बाजारामध्ये चांगला भाव मिळतो। त्याचबरोबर आता ही जी विक्री होते ही पुण्यामध्ये असेल, वाशी, सुरत, कोल्हापूर, चेन्नई अशा सर्व बाजारपेठेमध्ये जी विक्री होत्या म्हणजे कुठल्याही बाजारपेठेत आपण हा माल पाठवू शकतो। कारण रामफळ घेणारे जे हे आहेत त्याला 12 महिने 12 बाजारपेठेत हा दर हा चांगलाच राहणार आहे। कारण हे पूर्ण आहारातील महत्त्वाचं फळ असल्यामुळे जीवनसत्वे त्याचबरोबर आपल्या शरीरातील ज्या रक्ताच्या गोष्टीशी पूर्ण निगडीत असणार असे हे रामफळ पीक आहे। आता हे रामफळाला जर म्हटलं तर इतर पिकासारखी खतं द्यायची जास्त गरज नाही। ह्या रामफळाचा जो वाळलेला पाला असतो बघू शकतो आपण आता असा पूर्ण पिशवीमध्ये वाळलेला पाला आणि जे तण असतं हे जमिनीतच कुजवून या झाडात दिलं तर ह्या झाडाची जी खताची मात्रा आहे ही ती भागू शकते। आता शेतकरी बंधूंना जर सध्या जर म्हटलं तर ह्या वर्षी पावसाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओढ दिल्यामुळे जर शेतकरी बंधूंनी रामफळ जर या पिकाकडे उत्पादनाचा भाग म्हणून जर लागवड केली तर सध्या उस्मानाबाद असेल, लातूर, सोलापूर, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाचं जे दुर्लभ हे झालेलं आहे म्हणजे पाऊस कमी पडलेला आहे एकदम। तर अशा भागामध्ये जर ही लागवड केली तर येणारे आपल्याला 22-25 वर्षामध्ये साठी जे पीक निवडलं जाणार आहे त्याचबरोबर त्याचं दर कायमस्वरूपी चांगला आणि इतर पिकासारखं त्याला मेंटेनन्स नसणारं पीक, कारण हे जंगली झाड असल्यामुळे इतर पिकासारखं रोगराईलाही बळी पडत नाही। तर कमी पाण्यामध्ये जर ही बाग चांगली जोपासली जाते तर शेतकरी बंधूंनी याकडे ह्या पिकाकडे रामफळ लागवडीकडे वळावे, कारण याला इतर पिकासारखे बाजारामध्ये स्पर्धक नाहीत। त्यामुळे आपल्याला उत्पादनाचा स्रोत चांगला, आपल्याला सरासरी आपण 200 रोपं लावली तर पहिल्याच वर्षी आपल्याला 2 लाख रुपये कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उत्पादन देणारं झाड आणि तिथून पुढे जसं झाड डेव्हलप होईल तसं आपल्याला उत्पादन चांगलं वाढत जाणारं पीक म्हटलं, भरोश्याचं पीक म्हटलं तर हे रामफळ लागवड। तर शेतकरी बंधूंनी कमी पाण्यामध्ये जसं मी सांगितलं की ह्या पिकाकडे जर वळाले तर ज्याला इतर फळझाडासारखे स्पर्धक आहेत तसं ह्या फळझाडामध्ये स्पर्धक कमी आहेत। त्यामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये चांगलं उत्पादन देणारी जात कलमी रोप रामफळचं जर लागवड केली, तसे शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती लागवड जर केली 10-10 फुटाला तरी उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे। आणि जेवढा माल बाजारामध्ये आणला जाईल तेवढा त्याला खप असणारं असं हे रामफळ पीक आहे। आता जी शेतकरी बंधूंना इतर पिकापेक्षा जास्त देखभालीची गरज नाही आणि फिक्स बाजारपेठ, दर जास्त आणि ज्याला रोगराई नाही असं पीक जर म्हटलं तर रामफळ लागवड शेतकरी बंधूंना उत्पादनाचं एक चांगलं साधन। त्याचबरोबर नर्सरी जी आपली आहे ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन। आता कमी पाण्यामध्ये येणारे आपण लिंबू पण निवडू शकतो, रामफळ तर आहे, सीताफळ आहे, त्याबरोबर बोर, फणस, अंजीर अशी सर्व आपल्याकडे रोपे मिळत असतात।
अगदी 5 वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळझाडे, तयार फळझाडे पण मिळतात। नर्सरी शासनमान्य असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर अनुदानाला बिल मिळेल। भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नाना देशमुख योजना असेल। तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, शेअर करावा, त्याचबरोबर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आपल्या मित्रमंडळींना पण लिंक पाठवायची आहे, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तसेच ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले 6000 व्हिडिओ आहेत, ज्याचा आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना फायदा होईल। आणि लागवडीपासून सर्व नियोजन, त्याचबरोबर जंगली रोपं म्हटलं तर आपली ज्या ग्रामपंचायतींना, तसेच फॉरेस्टना, शासकीय संस्थांना आपण जंगली रोपं देत असतो। आपल्याकडे मसाल्याची पण रोपं मिळतात, त्यामध्ये वेलदोड असेल, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्री, जायफळ असे सर्व प्रकारचे मसाल्याची रोपं। त्याचबरोबर रक्तचंदन असेल, सफेद चंदन असेल। आंब्यामध्ये जर म्हटलं तर केशर आंबा, हापूस आंबा हा प्रामुख्याने 1 वर्षामध्ये सदन पद्धती लागवडीसाठी आहे। इतर रोपं म्हटलं तर आपल्याला व्हरायटी आंबा, तोतापुरी, दशिराई, मल्लिका, सोनपरी, आम्रपाली हे जे सर्व आंब्याच्या व्हरायटी आहेत त्या 2 वर्षामध्ये अवेलेबल असतात। 1 वर्षाचा केशर आंबा 80 रुपये, 2 वर्षाचा घेतला तर साधारण आपल्याला 200 रुपये किंमत, 3 वर्षे 550, 4 वर्षाचा 850, 5 वर्षाचा 1500, 6 वर्षाचा 2000 रुपये। असं प्रत्येक झाडामध्ये सरासरी 5 वर्षाच्या झाडाची किंमत ही पुढे गेल्यानंतर 2000 रुपये राहते, जिची बॅग आपण 150 किलो वापरतो। आपल्याकडे चिंचमध्ये प्रतिष्ठान 263, PKM, थाई चिंच अशी सर्व रोपं मिळत असतात। आपल्या नर्सरीमध्ये मागाल ते रोप मिळतं। 35 एकरात नर्सरी, हवे ते झाड मागा। त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात। तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आपल्या मित्रमंडळींना, शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्याकडे 5 वर्षाची चिंच आहे, ती व्हिडिओमध्ये जाता दाखवत आहे आपण। अशा प्रकारची सर्व फळझाडे 5 वर्षापर्यंत देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, 1982ला 1300 स्क्वेअर फीटमध्ये असणारी नर्सरी आज 35 एकरात नर्सरी आहे। बघू शकतो आपण सर्व ॲपल बोल, संत्री, मोसंबी अशी सर्व प्रकारची झाडे। त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत जी झाडं आहेत, जी आपण लहानमध्ये घेतो आहे, आता चिंच असेल ती मोठ्यामध्ये पण आहे, लहानमध्ये पण आहे। व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कापा फणसची माहिती घेतली। बऱ्याच शेतकरी बंधूंना रामफळबद्दल माहिती पाहिजे होती, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला दिवस शुभ असो।